माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला। धनंजय मुंडे यांनी केलेली आव्हान याचिका कोर्टाने फेटाळून लावली। निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले। मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। 6 महिन्यामध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी देखील रद्द होणार, करुणा मुंडेंचा दावा। मला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडे यांच्याबाबत खळबळजनक आरोप। मेरा पति धनंजय मुंडे और उसके दलाल राज गणगढ़, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर, ये सब दलाल जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के, उसको 20 करोड़ रुपए देगा। ये दलाल के उसको 20 करोड़ रुपए देगी। करुणा मुंडेंकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर। मृत्यूनंतर मुलगा शिशू अंत्यसंस्कार करणार असा करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रामध्ये उल्लेख। मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार, करुणा मुंडेंनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या स्वीकृती पत्रामधून दावा। आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं, मात्र करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही, स्वीकृती पत्रामध्ये उल्लेख। करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं, धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार केली असा देखील धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद। करुणा मुंडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला। धनंजय मुंडेंचं रेशन कार्ड इंदौरचं कसं असेल? इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्रामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सह्या आणि काही ठिकाणी अंगठा, धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांचा आरोप। मुंडे यांनी लाज लज्जा ठेवली पाहिजे, करुणा मुंडेच्या आरोपांवर विजय वडेट्टीवार यांची धनंजय मुंडेंवर टीका। स्त्री म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येतंय। धनंजय मुंडे इतके वर्ष खोटी बोलले, जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं त्यामुळे त्यांना न्यायालयानं झटका दिलाच पाहिजे। त्यांची आमदारकी देखील रद्द झाली पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी।